रोहयोतील कुशल मजुरीचे 174 कोटी रखडले, हजारो शेतकरी लाभार्थी आर्थिक कोंडीत। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोहयो लातूर जिल्ह्यात 2021 ते 2026 या कालावधीत तब्बल 8160 विकास कामं पूर्ण झाली आहेत। शेतरस्ते, विहिरी, जनावरांचे गोठे, घरकुल, शौचालय, वृक्ष लागवड, बांबू लागवड, रोपवाटिका, फळबाग लागवड अशा विविध कामांमुळे ग्रामीण भागात विकास झाला असला तरी या कामांसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या कुशल मजुरीचे पैसे मात्र अद्याप मिळालेले नाहीयेत। त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले। कामं पूर्ण करून बिल सादर करूनही गेल्या 4 वर्षापासून शेतकरी जिल्हा परिषदेकडे निधीसाठी खेटे घालत आहेत। मजूर यांचे पैसे वेळेवर अदा झाले, मात्र कुशल कामाचा मोबदला रखडल्यानं अनेक शेतकऱ्यांना कर्ज काढावी लागली, तर काहींनी खासगी सावकारांकडून पैसे उचलले आहेत। शासनाकडून निधी मिळाला नसल्यानं अधिकारी लाभार्थ्यांना तारीख पे तारीख सांगत आहेत। मजुरांचे पैसे मिळाले पण कुशल कामाचे पैसे मिळत नसल्यानं रोहयोची नवीन कामं करायला कुणी धजावत नसल्याचं सांगण्यात येत आहे। कोणत्या तालुक्याचे किती रखडले? लातूर तालुक्यात सर्वाधिक 34 कोटी 24 लाख रुपये थकले असून उदगीर 27 कोटी 57 लाख, औसा 21 कोटी 4 लाख, चाकूर 20 कोटी 30 लाख आणि देवणी 17 कोटी 5 लाख या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर निधी अडकून पडलाय। एकूण जिल्ह्यात सुमारे 174 कोटी रुपयांहून अधिक निधी थकीत असल्याची स्थिती आहे। काम केलं पण मोबदला नाही। शेतकऱ्यांची व्यथा, शेतावर विहीर, गोठा, रस्ता अशी कामं स्वतःच्या पैशातून पूर्ण केली। शासनाकडून पैसे मिळतील या अपेक्षेवर कर्ज काढलं, पण अजूनही कुशलचे पैसे मिळाले नाहीत अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। वेळेवर पैसे मिळाले असते तर शेतीसाठी बियाणे, खते, मजुरी यासाठी आधार मिळाला असता असंही शेतकरी सांगत आहेत। नवीन कामांना ब्रेक, जुन्या कामांचा निधी मिळत नसल्यामुळे आता नवीन कामं हाती घेण्यास कंत्राटदार आणि शेतकरी दोघंही धजावत नाहीयेत। परिणामी रोहयोचा उद्देश असलेला ग्रामीण रोजगार आणि विकास दोन्हीही ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे शासनाने रखडलेला निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.